हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी लास्ट टाइम एक ब्लॉग टाकला होता तुळशीबागेचा. त्याला तुम्ही भरपूर असं प्रतिसाद दिला, भरपूर असं प्रेम दिलं. आता एक मी नवीन अजून व्हिडिओ टाकते, त्याला पण तुम्ही असाच प्रतिसाद द्या. आता हा व्हिडिओ आहे, जर का तुम्हाला पूजेचं सामान घ्यायचं असेल, ते कुठून घ्यायचं तेही कमी प्राईजमध्ये, तर मी तुम्हाला शॉप दाखवणार आहे. मी तुळशीबागेत गेले होते आणि मी म्हटलं की चला तुम्हाला पण शेअर करूयात की पूजेचं जे सामान असतं ते जरा होलसेल रेटमध्ये कुठं मिळतं ते. तुळशीबागेच्या बाहेर चाललोय आणि जिथं धूप वगैरे मिळते ना तिथं जाणार आता. आणि सोबत ते बॅक साईडला छकुली. तर चला, तर हे तुळशीबागेच्या बाहेर पडली आहे मी सध्या आणि आता डायरेक्ट जाणार आहे जिथं धूप आणि जे सगळं सामान भेटतं ना, तर डायरेक्ट तिथं जाते. तिथं जरा होलसेल भावात मिळतं. चल ना पटकन. तिथं जरा होलसेल भावात मिळतं सगळं सामान, तर तिथून घेणार आहे. आणि आमच्या इथं तर ऍक्च्युली म्हणजे असे जे रेग्युलर जिथं जे धूप असतात ना, म्हणजे जरा चांगले भेटतात, ते तिथं आमच्या इथं भेटत नाही. मिळतं तर ते जरा महाग भेटतं. त्याच्यामुळे मी असं म्हटलं का तुळशीबागेत चालली आहे, तर मग डायरेक्ट तिथूनच खरेदी करून घेऊयात म्हणून. चलो. तर समोरच तुम्हाला भाजी मंडई दिसत असेल, ते तुम्हाला असं वरती त्रिकोणी दिसतंय ना, तिथं भाजी मंडई आहे. आणि बाय द वे आता तिथं मेट्रो सुद्धा झाली आहे. बॅक साईडलाच भाजी मंडईचं थोडंसं शिफ्टिंग करून तिथं मेट्रो तयार करण्यात आलेली आहे. आणि आता आपण तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळे प्रकारचे दुकान आहेत आणि खूप सारी वेगवेगळी दुकान आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला होलसेल दरात वेगवेगळे वस्तू किंवा प्रोडक्ट मिळतं. आणि तुम्ही जर अजून नवीन नवीन दुकानात फिरले ना, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि हा, इथून ह्या लेन मधून आपल्याला आतमध्ये एंटर करायचंय, तिथं की तुम्हाला धूप वगैरे मिळतं सगळं. सो हे सगळं पूजेचं सामान मिळतं ह्या ठिकाणी. इथे पण पूजेचं सामान मिळतं. इथे पण सगळं, समोर पण पूजेचं सामान आहे, ते तुम्ही इथून घेऊ शकता. होलसेल रेट मध्ये सुद्धा मिळतं. हे धूप कितीला आहे? हे इथे सगळं सगळं असं पूजेचं सामान आहे होलसेल रेट मध्ये. सो सगळं म्हणजे चंदनाची लाकडं, म्हणजे जे पूजेला लाकडे लागतात ना, ते मला असं वाटतं हा कोळसा आहे, तो पण मिळतो. सो स्वामींची मूर्ती आहे. मला धूप घ्यायचंय आणि स्वामींची छोटीशी मूर्ती आहे. कुठलं धूप आहे? ते पण धूप आहे. हा कसा आहे? 60 रुपये 100 ग्राम. तर आपण हा वाला धूप घेतो. द्या ना, 100 ग्राम द्या मला. तुम्ही बघू शकता इथं 100 ग्रॅमची जी धूप आहे ती 60 रुपयाला मिळती. शेजारीच त्यांनी जी अगरबत्ती असते ना ती लावली होती, त्याचा सुगंध खूप चांगला येत होता. तर विचार केला की आपण ती पण घ्यावी. ती मला असं वाटते 100 ग्रॅम 80 रुपयाची होती. मी हाफ प्राइसची घेतलेली, म्हणजे 40 रुपयांची घेतलेली होती. आणि छकुलीला शेजारीच स्वामींची मूर्ती बघितली तिने, तिला आवडली, तर आम्ही ती सुद्धा घेतली होती. तसे या दुकानामध्ये ना मंडळी तुम्हाला कोळशापासून ते वेगवेगळे धूपांचे जे प्रकार असतात ना, ते सगळे बघायला मिळणार आहेत. आणि छोटे छोटे देवांचे हार पण असतात बघा, ते सुद्धा इथे मिळणार आहेत. ह्याच दुकानात नाही तर शेजारी तुम्हाला आजूबाजूला जे दिसतंय ना, तर त्या सगळ्या दुकानांमध्ये तुम्हाला देवाचं सगळं सामान मिळणार आहे. अगदी तुम्हाला कलश हवा असेल, पाट हवा असेल, चंदनाची लाकडं हवी असतील, ते सगळे मिळणार. बाय द वे, मी जेव्हा एंटर केलं ना ह्या गल्लीमध्ये, तर अलीकडेच तंबाखूचं वगैरे सगळं दुकान होतं. आणि खरं तर तिथं तंबाखू वगैरे पण मिळते, पण ते आपण काय प्रमोट करत नाही. तर स्वामींची मूर्ती तुम्हाला सांगितलंच मी, स्वामींची मूर्ती छकुलीला आवडली होती, त्याच्यामुळे आम्ही ते सुद्धा घेत होतो. आणि खरंच इथं मूर्त्या पण खूप सुंदर होत्या आणि कमी प्राइस मध्ये होत्या. आता ती जी मूर्ती होती ना, असं देवाची प्राइस नाही सांगावी, पण आता तुम्ही माझे व्ह्युअर आहात आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे म्हणून मी सांगतेय की ती म्हणजे छोटीच मूर्ती होती आणि ती 150 रुपयाला मिळाली. आणि खरंच म्हणजे ती मूर्ती बघून असं थोडंसं प्रसन्न वाटत होतं मला तरी. आणि फायनली मूर्ती फायनलाइज केली. 2 मूर्त्या होत्या, त्याच्यात कन्फ्युजन होत होतं. सो एका मूर्तीला टोपी होती आणि आम्हाला जेव्हा कळलं की आम्हाला टोपी सोबत एक मूर्ती हवी, तर त्या काकांनी चक्क प्राइस वाढवली. असं पण होतं बरं का. तर ह्या ठिकाणी आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. मग आम्ही असा विचार केला की म्हणजे स्वामींची मूर्तीच घेऊयात ना, टोपीची सध्या तरी काही गरज नाहीये. त्याच्यामुळे मग आम्ही स्वामींची मूर्ती फायनलाइज केली आणि लगेच पॅकिंग चालू केलं आणि लगेच निघालो पुढच्या ह्याच्यात.
दुकानाच्या बाहेर येता येताच एक दादाने दुकान लावलं होतं, त्याच्यामध्ये देवींच्या जे मुकुट असतं ना ते होतं. जे आपण मार्गशीर्ष महिन्यांमध्ये जे गुरुवार असतात तेव्हा आपण देवींचे मुकुट बसवतो किंवा स्थापित करतो, ते त्यांचे मुकुट होते देवींचे. तर ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि ते पण खूप आकर्षित करत होते. पण असो, जेव्हा मार्गशीर्ष महिना असेल तेव्हा आपण नक्कीच घेऊयात. त्यामुळे असा विचार केला की आपण बाहेर पडूयात, आणि बाहेर आल्यावर पण खूप सारे वेगवेगळे म्हणजे ज्या वस्तू असतात ना डेकोरेशनला लागतात त्या सगळ्या होत्या तुळशीबागेत. आणि तर फायनली कप जिथं घेतलं मिळतात आपण ते मी सगळं तुम्हाला नेक्स्ट सामान. व्हिडिओमध्ये दाखवेल. आता चाललो आपण, कारण का मला पण लेट झालाय, मला वैष्णवीकडे जायचंय. तर आता गाडीलाच बसणार आहे. गाडीला बसणार आहे म्हणजे तिथं गाडी पार्किंग केली, आपण त्या ठिकाणी जाणार आहे. तर डायरेक्ट आता घरी चाललोय. मी थोडंसं तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून दाखवेलच की मी काय काय घेतलंय. अजून एक मी तुम्हाला गल्ली दाखवते, जिथं जे आपलं लग्नाचं सगळं सामान असतं ना ते सगळं ते इथं मिळतं. तर तुम्हाला फक्त इथून लांबून दाखवते, कारण का आपल्याला सध्या खूप उशीर झाला घरी जायला. तर हे जी लेन बघताय ना तुम्ही, तिथून चालली आहे मी. तर या ठिकाणी ना सगळं 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 असं तुम्हाला दिसत. हे फ्रूट्स आहे बाय द वे, पण त्या बॅक साईडला यू कॅन सी, इथून तुम्ही बघता ना ते समोरची दुकानं दिसतात सगळी. तर तिथं सगळं जे लग्नाचं जे सामान असतं ना ते सगळं मिळतं. तर तुम्ही जाऊन तिथं होलसेल रेटमध्ये घेऊ शकता. सगळं इझिली अवेलेबल होतं. जाता जाताच तुम्ही बघू शकताय की नवीन नवीन ब्रेसलेट आले होते, आणि मला त्यातलं एक आवडलं होतं, मी घेतलंय सुद्धा त्यातलं एक ब्रेसलेट. आणि ह्या दुकानामध्ये ना खरंच खूप एक मोठी गंमत झाली होती. ते जे विक्री करणारे काका होते ना ते खरंच म्हणजे खूप आम्ही त्यांना एक प्रश्न करायचो आणि ते भलतंच काहीतरी बोलायचे, ते एक वेगळाच गमतीचा भाग झाला. त्याच्यानंतर आम्ही लगेच, मला नेलचं सामान घ्यायचो, मुळात आम्हाला नेलचं सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही तुळशीबागेत गेलो होतो. आणि त्याच्यातच म्हणलं व्लॉग बनवूयात, ते नेलचं सामान घ्यायला गेलो. आता मी तुम्हाला खूपदा व्हिडिओ दाखवलाच असेल मी कुठून नेलचं सामान घेते, किंवा तुम्हाला सुद्धा नेल आर्टचं सामान घ्यायचं असेल तर ते तुम्ही कुठून घेऊ शकता हे तुम्हाला मी बऱ्याचदा दाखवलंय. तर तुम्ही बघू शकता, हे जे दुकान आहे ना तिथं सर्व प्रकारचं तुम्हाला नेलचं सामान इझिली मिळतं. सो तुम्ही जाऊन घेऊ शकता. इवन तुम्हाला जर त्याचा ऍड्रेस हवा असेल तुम्ही मला कमेंटमध्ये DM करू शकता, मी तुम्हाला ऍड्रेस प्रोव्हाइड करेन.